आज आपल्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे, पण एक सगळ्यांची अशी आहे की आज आपण पाहत आहेत की गुढीपाडव्याचा सण आहे, तरी पण आम्हाला सण हा साजरा करावा लागला की या उपोषणास्थळी. पण रात्री एक भयानक गंभीर घटना घडली. त्या गंभीर घटनेमध्ये आम्ही 2च लेडीज होतो. पोलीस प्रशासन एक त्यांचा कर्मचारी होता, परंतु त्या कर्मचाऱ्यांचा पण दोष मानता येणार नाही, कारण 6 जण समोर जर पिऊन आले तर एकटा कर्मचारी काहीच करू शकत नाही. म्हणून प्रशासनाने थोडासा गंभीरपणाने हा विचार करावा. आम्ही 112ला 4 वेळा कॉल केला, कारण आम्ही झोपीत होतो. हे पण प्रकरण अचानक घडल्यामुळं आम्हाला कोणाला लक्षात नाही आलं, पण त्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळं रात्री आमचा जीव वाचला. पण उपोषणस्थळी हल्ला होणं हा चुकीची गंभीर बाब आहे. त्यामुळं प्रशासनाने सतर्क राहणं आणि उपोषणास्थळी एक नाही तर लेडीज असल्यास 2 कॉन्स्टेबल देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. कारण तुम्ही आज सरकारी नोकऱ्या करत आहात, म्हणून तुम्हाला प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे. मी तरी दिव्यांग आहे सोडा, पण माझ्यासोबत अजून एक महिला होती. जर तिच्या पाठीत लागलं, मग तिच्या पायावर लागलं, माझ्या पाठीत दगड लागला. जर तो दगड आणि त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी आमच्यासोबत जर कुठली अनहोनी जर कृत्य केलं असतं तर याचा जिम्मेदार कोण होतं? आज मी माझा परिवार सोडून इथंपर्यंत आले. सणासारखा सण असून विचार करायची गोष्ट आहे. कारण आमच्या डीन साहेबांकडे आमची कुठलीही तक्रार नाही, कारण त्यांनी जे आमच्या सिव्हिलच्या मागण्या आहेत ते मान्य केलेले आहेत. परंतु जे कॉन्ट्रॅक्टदारांचा विषय आहे तर त्यांनी आम्हाला असं सांगतात की मॅडम लेखी देता येत नाही. का लेखी देता येत नाही? आमचा विषय तुमच्याकडे आहे तर तुम्ही ओळी आम्हाला लिहून देणं कर्तव्य आहे